धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी जवळचा जो पारगाव टोल नाका आहे, इथं मध्यरात्री आमचा अपघात झाला। एका मोठ्या ट्रकनी आम्हाला धडक दिली। 12 टायरचा साखरेने भरलेला ट्रक होता। त्या ट्रकचा ड्रायव्हर मद्यावस्थेमध्ये होता आणि त्यांनी बेफान अशी धडक आम्हाला दिली। आमची गाडी टोल नाक्यावर उभी होती आणि गाडी पुढे सरकली आणि गाडीतले लोक, मागच्या सीटवरचे लोक पुढे गेले, मधल्या सीटवरचे लोक समोर आले आणि एक स्फोट झाल्यासारखा आवाज आला। या रात्री झालेल्या अपघातामध्ये मी स्वतः सुरक्षित आहे। मला थोडासा सौम्य मुक्का मार आहे। माझा पीए कार्तिक आहे आणि राजाराम जाधव नावाचा आमचा कार्यकर्ता आहे पंढरपूरचा, त्यांना दोघांना थोडासा मुक्का मार आहे। बाकी गाडीतले सगळे लोक आम्ही सुरक्षित आहोत, चिंता करण्याचं काही कारण नाही। कर्जमुक्ती एल्गार सभेच्या निमित्तानं मी महाराष्ट्राचा दौरा करतो आहे आणि त्याचाच भाग म्हणून मी काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो। अंबाजोगाई तालुक्यामध्ये देवळा गावामध्ये रात्री आमची सभा उशिरा झाली आणि त्यानंतर मी लातूर जिल्ह्यातल्या तांदुळजा गावामध्ये स्नेहभोजनासाठी आमचे जिल्हाध्यक्ष अरुणदादा कुलकर्णी यांच्या घरी गेलो आणि तिथलं स्नेहभोजन आटपून रात्री 11:30ला आम्ही तिथनं निघालो। जालन्याला मुक्काम आम्ही करणार होतो आणि वाशीच्या पुढे जो पारगाव टोल नाक्यावर टोल देण्यासाठी गाडी उभी होती आणि बेफान येऊन त्या ट्रकने आम्हाला धडक दिली।